मनपूर्वक स्वागत। मी जरी गायकाचा वेळ घातला असला तरी आज कार्यक्रमाच्या प्रमुख गायिका डॉक्टर संदेसाई आहेत। मी त्याला तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी त्याच्यावर असतो। मी निवेदक अजिबात नाही आहे, कारण निवेदक व्हायला ना खूप अभ्यास करायला लागतो। मी तसा आळशी माणूस आहे, त्यामुळे 2 गाण्यांच्या मध्ये गायक किंवा गायिकांना विश्रांती व्यवस्था 1-1 मिनिट पाणी प्यायला वगैरे, तर ती विश्रांती देणं एवढंच माझं काम आहे। आणि दुसरं म्हणजे काय की ही सगळी माहिती आजकाल ना गाणं कोणी सगळी दिग्दर्शक कोण, गायक कोण, निर्माता कोण, ते सगळं यूट्यूबवरती असतं। ते नाही काय म्हणतात, त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण 2 गाणी जास्त म्हणूया, का की मराठी आणि हिंदी अशी सविष्ट गाणी असतील, तुम्हाला सगळी गाणी माहिती असलेली, तुम्हाला आवडणारी, कारण तेवढं भान आम्हाला असतं की समोर ज्येष्ठ नागरिक असं वाटतं कुठली गाणी म्हणायची, कारण आम्ही पण ज्येष्ठ नागरिक होतो। त्यामुळे विविध ती गोविंदाची गाणी असतात ना, रस्ते में जा रहा था भेलपुरी खा रहा था, अशी गाणी आम्ही कधीही घेत नाही, समोर ऑडियन्स पुढे बघायला पाहिजे असं। आणि दुसरं म्हणजे काय की मी का म्हणतो निवेदक नाही म्हणून, मंगेश पाडगावकरांची एक चारोळी बऱ्याच वर्षापूर्वी ऐकली होती, वाचली होती। मंगेश पाडगावकर म्हणतात, प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, कुणी गाणं म्हणत असेल तर आपण तिथे बोलू नये। आता मग म्हटलं न बोलून चालणार नाही, कारण त्याला थोडी विश्रांती हवी असते म्हणून। आणि इथे मी दुसऱ्यांदा आलोय, इथे उपस्थिती चांगली असेल नक्कीच, आणि कमी उपस्थिती असेल ना तरी काही फरक पडत नाही, आम्ही तेवढ्याच पॅशनने कार्यक्रम करत असतो, पण सहसा अशी वेळ येत नाही। आणि कमी उपस्थिती असेल ना तर त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून घ्यायचं कौशल्य मुलांच्याकडे होतं। अरुण दाते आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, खूप वर्षापूर्वी अरुण दाते हे मुंबईत जेव्हा आले, ते इंदूरमध्ये राहत होते, मुंबईत त्यांचं नावही कोणाला माहिती नव्हतं, तेव्हा त्याचा पहिला कार्यक्रम कुठेतरी ठेवला होता, आणि त्या कार्यक्रमाला अतिशय तुरळक उपस्थिती होती, कारण कोण अरुण दाते कोणाला माहीत पण नव्हतं। अरुण दातेने एक व्हिडिओ केला, त्याच्यावर सांगितलं की माझं सुदैव असं की माझ्या पहिल्या गाण्याच्या कार्यक्रमाला भले उपस्थिती तुरळक होती, पण पु ल देशपांडेच्या कार्यक्रमाला आले होते। मला म्हणाले खूप आनंद झाला की माझ्या कार्यक्रमाला पु ल देशपांडे आले म्हणून। म्हणाले मी पहिल्यांदा जाऊन त्यांना नमस्कार केला, वाकून सांगितलं आपले आशीर्वाद असू देत वगैरे, पण म्हणाले अरुण दाते म्हणाले पुलंना, मला अजून थोडंसं उत्सुकता अशी आहे की माझं नावही कोणाला माहिती नाही, आणि माझ्यासारख्या माणसाच्या कार्यक्रमाला तुम्ही कसं काय आले? तेव्हा मुलं म्हणाले, अरुण दाते ना, मुलं म्हणाले अहो गेली 2 महिने माझी तब्येत बरी नाहीये, डॉक्टरने त्यांच्या घराबाहेर पडायचं नाही, पूर्ण विश्रांती घ्या। तर कालच मी डॉक्टरकडे गेलो होतो फॉलोअप साठी विचारायला किंवा पुढे काय आता। ते डॉक्टर म्हणाले असं करा, उद्यापासून थोडं थोडं बाहेर जायला हरकत नाही, फक्त जिथे कमी गर्दी असेल अशा ठिकाणी जायचं। म्हणजे कमी गर्दीचा देखील त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला विनोदासाठी, म्हणून फुलं हे फुलं आहे। तर आपण पुढच्या गाण्याकडे वळूया। ही सगळी साहित्याची जुनी गाणी तुम्हाला नक्की माहिती असेल, अनेक ठिकाणी मंडळी सांगतात ही गाणी कधी ऐकायला मिळत नाही म्हणून, पण ती गाणी आम्ही लावतो आणि तुम्हाला सगळं आवडणार आहे। एकही गाणं असं असणार नाही की डल गेलं वगैरे।
टाळ्याच बरंच काही गोष्ट आहे. ही सगळी जुनी गाणी आपण ज्येष्ठ मंडळी जुन्या गोष्टीमध्ये खूप रमतो. जसं 1966 साली एक चित्रपट आला होता दक्षिणेकडचा. त्या चित्रपटाचं नाव होतं महाभारत. 35 आठवडे चालला होता. त्या महाभारत चित्रपटामध्ये असं दाखवलं होतं, दक्षिणेचा चित्रपट म्हटल्यावर की ट्रिक्सेनची रेलचेल होती. त्यामध्ये असं दृश्य होतं की कर्ण आणि अर्जुन यांचं घनघोर युद्ध चालू असतं आणि एका प्रसंगी अर्जुन कर्णाच्या रथावरती बाण मारतात आणि कर्णाचा रथ घोड्यांसकट 8-10 हात मागे ढकलला जातो. झूमवरती छान ते दृश्य दाखवलं होतं. थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होता. अख्खा रथ घोड्यांसकट मागे 8-10 फूट ढकललं जातं अर्जुनाच्या बाणामुळे. थोड्या वेळाने कर्ण बाण मारतो अर्जुनाच्या रथावरती आणि अर्जुनाचा रथ एवढासा मागे ढकलला जातो. त्यावेळी अर्जुनाचा रथ सारथ्य करत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्ण बाण मारतो, अर्जुनाचा रथ एवढा मागे सरकतो. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, महावीर कर्ण की जय हो. त्यावर अर्जुन, प्रदीप कुमारने ते काम केलं होतं अर्जुनाचं आणि कृष्ण होते अभि भट्टाचार्य. तर महावीर कर्ण की जय हो म्हटल्यावरती लगेच विचारतो अर्जुन भगवान श्रीकृष्णांना की केशव, त्या कर्णाचा रथ मी एवढा मागे ढकलला 8-10 हात, तुम्ही मला काही शाबासकी दिली नाही आणि कर्णाने माझा रथ एवढासा मागे ढकलला, तर तुम्ही लगेच म्हणता महावीर कर्ण की जय हो. केशव ऐसा क्यों? त्यावर भगवान श्रीकृष्ण सांगतात, पार्थ अरे महाबली हनुमान तुझ्या रथावरती विराजमान आहे. तिन्ही लोकांचा भार खांद्यावर घेऊन मी तुझ्या रथावर बसलो आहे. ऐसे रथ को इतना सा भी पीछे ढकेलना कोई मामूली बात नहीं है. काय त्यावेळी टाळ्यांचा कटकडाट होतो थिएटरमध्ये की किती म्हणून आपण म्हणतो जुनं ते सोड होते, संवाद वगैरे सगळे ना छान होते. तर आपण असं ते का जुन्या गाण्याकडे वळूया. जीवलगा कधी रे येशील. ही गाणी सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना आवडणारी आहे. आणि ह्या गाण्याचं सुरुवात आणि समारोप आहे तो यमन रागामध्ये आणि प्रति 4 कडवी वेगवेगळ्या रागामध्ये आहेत. आता तुम्ही म्हणता मला गाण्याचं काय कळत नाही, हे कसं तुम्ही सांगता. त्या नेहमी बोलतात, आज त्यांचंच वाक्य मी बोलतो. पण छान आहे गाणं, जीवलगा कधी येशील. Be
कसं आहे, तृप्तीताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे असं मला वाक्य बरोबर. कसं असं आपल्याकडं ते गारूड झालं असतं ना, प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतं निवेदन त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण तृप्तीताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत असं न सांगता जेवढे आपसूक टाळ्या वाजतात ना, त्या टाळ्यातला आनंद काही वेगळा असतो. त्यामुळे मी कधी सांगत नाही टाळ्या व्हायला. मराठी माणूस असं केवळ चांगलं असेल तर तो कंजूसी करत नाही, दाद देत असतो. त्यामुळे काय काय उगीच सांगत असतात परत एकदा वाजवलं येतं परत काय वाजायचं. पण मराठी माणूस ते कंजूसी करत नाही, त्यामुळे मी कधी सांगत नाही. असो, इंग्लंडचे पंतप्रधान जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं भारताला, त्यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान होते विन्स्टन चर्चिल, प्राईम मिनिस्टर. त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की विन्स्टन चर्चिल हे भारताला स्वातंत्र्य देण्याच्या विरुद्ध होते. तेवढ्यात भारतातले लोक राज्य करायला लायकीचे नाही आहेत, त्यांना स्वातंत्र्य देऊ नका, ते खोटं होतं त्यांचं, ते आपण सिद्ध केले 75 वर्ष. तर विन्स्टन चर्चिल एकदा रेडिओ स्टेशनवरती त्यांचं भाषण होतं म्हणून टॅक्सीत बसून ते रेडिओ स्टेशनला चालले होते. टॅक्सीवाल्याने त्यांना ओळखलं नाही. आता कोणी म्हणे एवढे इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर टॅक्सीत बसून कसे जात होते? साधा आहे, आपले केंद्रीय रेल्वे मंत्री मधुर दंडवते मंत्री असताना स्वतःचे कपडे स्वतः धुत असत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्कूटरवरून भाजी आणायला जात असतात, कोणी बरोबर बॉडीगार्डसह पोलीस नसते. अशी माणसं असतात मोठी. तसे ते अतिशय साधी राणी होती त्याची. तर ते टॅक्सीत बसून चालले होते आणि टॅक्सीवाल्याला म्हणाले, माझं 15 मिनिटं काम आहे रेडिओ स्टेशनला, तू थांबशील का? म्हणजे मला परत तुझ्या टॅक्सीतनं मी येईल, दुसरी टॅक्सी शोधायला नको. पुन्हा सांगतो, टॅक्सीवाल्यांनी त्यांना ओळखलं नाही. आणि कसं असतं, फिल्म लाईनमधल्या लोकांना सगळे ओळखतात, राजकारणात ते सगळे ओळखत नाही. आता रेल्वेमध्ये पियुष गोयल मला वाटत नाही इकडे आले तर कोणी चटकन ओळखेल असते. चित्रपटाची गोष्ट वेगळी असते. तर टॅक्सीवाले ओळखलं नाही. तर टॅक्सीवाला काय म्हणाला त्यांना, हे म्हणाले की तू थांब, म्हणजे तुझ्या टॅक्सीत मी परत फिरेन, 15 मिनिटाचं काम आहे माझं. तर टॅक्सीवाला म्हणाला, नाही नाही सॉरी, मी थांबू शकत नाही, मी तुम्हाला ड्रॉप करणार आणि लगेच मी घरी जाणार, कारण आज आमच्या प्राईम मिनिस्टर साहेबांचं रेडिओवर भाषण आहे, ते मला ऐकायला जायला पाहिजे. हे खूप खुश झाले चर्चिल साहेब, का तर प्रजा आपल्यावर किती प्रेम करते. माझ्या भाषणासाठी तो भाडं सोडायला तयार झाला टॅक्सीवाला आणि म्हणतो मला घरी जायचं. ते चर्चिल म्हणाले, बघ मला पुन्हा दुसरी टॅक्सी शोधायला लागेल, मी तुला रिटर्न भाडं देणार, शिवाय वरती 2 पाऊंड जास्त देईल, तू थांब ना गड्या. नाही नाही मला सरांचं भाषण ऐकायला जायलाच पाहिजे, मला मी थांबू शकत नाही. तेव्हा चर्चिल म्हणाला, मी तुला 5 पाऊंड जास्त देईन, थांब ना. तो म्हणाला, बिलकुल नाही, तुम्ही मला भीड घालू नका. शेवटचं चर्चिल साहेब म्हणाले टॅक्सीवाल्याला, हे बघ तुझं राहू दे, माझं राहू दे, मी तुला रिटर्न भाडं देणार प्रश्नच नाही, शिवाय 10 पाऊंड जास्त दे. तेव्हा टॅक्सीवाला म्हणाला, ओके नो प्रॉब्लेम, थांबतो. आणि टॅक्सीवाला थांबला. मग पुन्हा भाषण झाल्यावरती त्याच टॅक्सीत बसून घरी चालले. वाटेत विचारलं चर्चिल साहेबांनी टॅक्सीवाल्याला, काय रे तुला मी 3दा सांगितलं थांब थांब थांब, तू थांबायला तयार नाहीस. म्हणाला, चर्चिल साहेबांचं भाषण ऐकायला जायचंय, आता कसं काय थांबलास? टॅक्सीवाला म्हणाला, सर तुम्ही मला 10 पाऊंड जास्त देणार म्हणालात ना. अरे मग साप मारत गेला चर्चिल. तात्पर्य चर्चिल साहेबांनी लिहिलंय, यावरून मी एक कुंडाट बनली, माझी किती किंमत? फक्त 10 पाऊंड. 10 पाऊंडासाठी तो माझं भाषण सोडायला तयार झालं. आता चर्चिल साहेबांची किंमत 10 पाऊंड, आमच्यासारख्या लोकांचं काय, त्यामुळे कोणी त्याच्यावरून बोध घ्यावा. असो, आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. हे जुन्या शम्मी कपूरची आठवण करून देणारं गाणं आहे.
आसान है जाना मैं फिर से, वो कैसे जाओगे निकल कर दिल से। मेरे यार चबक है, मेरे यार चबक है, ओ मेरे यार चबक है, मेरे यार चबक है, मेरे यार चबक है, मेरे यार चबक है, मेरे यार चबक है। मगाशी मला आत्माराम ठाकूर साहेब विचारत होते तुम्ही काय गाण्याचा अभ्यास केलाय काय. म्हटलं माझा गाण्याचा अभ्यास वगैरे काही नाही. 92 कार्यक्रम त्यांच्याबरोबर केले तर थोडं तरी अंगात घ्यायला पाहिजे काहीतरी म्हणून म्हणतो एवढं असं. तर मी कोकणातला आहे. देवगड मागच्या मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो कारण काय असं उपस्थितामध्ये आमच्या देवगडचे कोणी नाही कोणी इथे आहे का कोणी देवगडचं. कोणीतरी एक तरी मी तो बरोबर ठाण्याचा कार्यक्रम केला ज्येष्ठनारी सगळ्यात 14 जण देवगडची होती. तर ताई पण देवगडच्यात. आमचं दोघांचं एकच गाव म्हणून आम्ही नाट्याच्या कार्यक्रमात त्याबरोबर असतं त्यांच्या कार्यक्रमात मी असतो. तर देवगडला आमचं नाव ज्यावेळी भाजप सेनेचं सरकार आलं त्यावेळी 1 रुपयामध्ये झुणका भाकर केंद्र सुरू झाली होती बघा महाराष्ट्रामध्ये. आमच्या देवगडला एसटी स्टँड आहे तिथे तो कॉन्ट्रॅक्टर आहे माझा मित्रच आहे दत्ता पारकर. त्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. एक दिवशी मी आणि माझ्या गावाला भाऊ असतो आम्ही दोघे देवगडला गेलो एसटी स्टँडला. रांग लावून लोक 1 रुपया देऊन झुणका भाकर घेत होते. तर माझा भाऊ तसा साधा आहे कोकणातला. तर त्यांनी त्या दत्ता पारकरला विचारलं कॅन्टीन कॉन्ट्रॅक्टरला तर 1 रुपयात कसा काय परवडतं रे झुणका भाकर देऊन. 1 रुपयात कसं काय परवडतं. आता वस्तुस्थिती अशी आहे जरी पब्लिकला 1 रुपया झुणका भाकर देत असते तरी सरकार एका झुणका भाकरीमध्ये 9 रुपये अनुदान देत असतं ना. त्यामुळे 10 रुपये किंमत देते 9 रुपये सरकार देतं. पण तो आमचा कॅन्टीन कॉन्ट्रॅक्टर दत्ता पारकर एवढा पोचलेला ना त्याने हे काय भावाला सांगितलं नाही. भावाने विचारलं 1 रुपयात कसं काय परवडतं तू का. तर तो माझ्या भावाला म्हणाला आता परवडता का नाही परवडता द्यावचा ना आता चांगला द्यावचा. हे परवडतं की नाही परवडतं विचार करायचं नाही द्यायचं ना तर चांगलं द्यायचं. तो माझा भाऊ खूप प्रभावित झाला. म्हणाला काय देव माणूस आहे परवडत नाही तरी तो 1 रुपया देतो. अरे बाबा तसं नाहीये म्हटलं 9 रुपये सरकार देतं अनुदान. पण हे त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी मोठेपणा घेतला की 1 रुपयात मी परवडत नाही तरी देतो. बरोबर मी पुण्याला ना सवंगडी ज्येष्ठनारी संघ आहे कोथरूडला त्या कार्यक्रम केला होता. तर मी म्हटलं की आपली कोकणातली माणसं कशी चतुर असतात बघा. त्यांनी कसं साहित्य परवडता का नाही परवडता देवचा तर चांगला देवता म्हटलं. आमची कोकणातली माणसं चतुर असतात. एक भगिनी म्हणाल्या हो त्याला चतुर नाही म्हणत बेडकी म्हणतात त्या. ठीक आहे तुम्ही बेडकी म्हणा आम्ही चतुर म्हणा पण दोघांचा अर्थ एकच असं. त्यामुळे पुढच्या गाण्याकडे बोलूया. डान्सिंग सारा झालं डान्सिंग नाही बोलू. ठाकूर सर खूप छान म्हणतात हे गाणं हिमालयाची गोष्ट म्हणतात. चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था. तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था. बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. ना कसमें है ना रस्में है ना शिकवे है ना वादे. ना कसमें है ना रस्में है ना शिकवे है ना वादे. एक सूरत भोली वाली
खुशियारी न बाटे, मेरे गम भी सहना चाहे। मेरी खुशियारी न बाटे, मेरे गम भी सहना चाहे। देखे ना खाको मैं लोगे, मेरे दिल में रहना चाहे, मेरे दिल में रहना चाहे। इस दुनिया में काम था ऐसा जैसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था। चांसी महबूबा मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था। लोकमान्य टिळकांचं गणितावरती खूप प्रभुत्व होतं. लोकमान्य टिळक जेव्हा इंटर आर्ट्सला होते ना, तेव्हा गणिताचा पेपर होता, त्यामध्ये 20 प्रश्न होते आणि लिहिलेलं होतं यातले कोणतेही 15 प्रश्न सोडवा. अटेम्प्ट एनी 15 क्वेश्चन्स. टिळक एवढे बुद्धिमान होते की 3 तासाचा पेपर त्यांनी 2.5 तासात सोडवला आणि 15 ऐवजी सगळे 20 प्रश्न त्यांनी सोडवले आणि उत्तरपत्रिकेवरती बोर्ड अक्षरात लिहिलं यातले कोणतेही 15 प्रश्न तपासा. तात्पर्य एवढा कॉन्फिडन्स होता त्या बुद्धीवरती, म्हणून टिळक होते. तर आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. कहीं सपना टूटता है, कहीं मैं खो न बैठा। क्या तुम देख सकते हो मुझे ऐसा दर्द क्यों लगता है? तुम्हें डर इसलिए लगता है तुम मुझसे प्यार करती हो।
शिक्षिका होत्या, 32 वर्ष नोकरी करून त्या निवृत्त झाल्या, संगीत विषयाला आहेत. पण शाळेत असताना गाण्याचे कार्यक्रम करणं शक्य नव्हतं, त्यामुळे निवृत्तीनंतर मग त्यांनी गाण्याचे कार्यक्रम सुरू केले लॉकडाऊनच्या दरम्यान 2020 साली असो. पण त्या गायिका म्हणून चांगल्याच आहेत, पण गृहिणी म्हणून देखील ते अतिशय आदर्श आहेत. कारण आजही त्यांचा मुलगा IT मध्ये, सून IT मध्ये, पण आजही घरचं सगळं जेवण त्या सांभाळतात. त्या म्हणतात की मी धडधाकट आहे, तोपर्यंत मी करीन, तुम्ही करिअर करा, होत नसेल तर पुढचं पुढे बघू. एकदा त्यांची सूनबाई IT मध्ये असल्यामुळे ऑफिस सुट्टीला 6 महिन्यासाठी ऑस्ट्रेलियाला जायचं पाठवायचं ठरवलं. आणि हिने लगेच सांगून टाकलं सुनेने ऑफिसमध्ये, मला जमणार नाही. म्हणाले माझा 2 वर्षाचा लहान मुलगा आहे, मी त्याला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाऊ शकत नाही आणि ठेवून जाऊ शकत नाही, पण मी नाही जाणार, कोणाला तरी पाठवा. मग घरी गेल्यावर सूनबाईने सांगितलं सासूबाईंना, आज मला ऑफिसने सांगितलं होतं 6 महिने तुम्हाला ऑस्ट्रेलियाला पाठवतो, मी नाही म्हणून सांगितलं. या म्हणायला सुनेला वेळीच तू एक ऑफिससारखी संधी मिळत नाही आणि मिळाली तू नाही म्हणून का सांगितलं. तर सुनबाई म्हणाले 2 वर्षाचं राहतो तुमचा, मी कसं त्याला घेऊन जाऊ आणि ठेवून जाऊ कसं. त्या म्हणाल्या माझ्यावर सोडतो, त्याला मी सांभाळेन, कसा तो माझ्यावर सोडतो, तू आधी ऑफिसला फोन कर. रात्री परत फोन केला सुनबाईने ऑफिसला, मी जायला तयार आहे म्हणून. आणि 6 महिन्याऐवजी 8 महिने ऑफिसनी त्यांना तिकडे ठेवलं आणि 8 महिन्यामध्ये तृप्तीताईने आपला 2 वर्षाचा नातू इतका छान सांभाळला. पोरगं पण गुणाचं तुम्हाला सांगतो, कधी आई कधी आहे, कुठे मिळेल आई कधी आहे, काय कटकट नाही. दोघांचं बॉन्डिंग एवढं जबरदस्त होतं. 8 महिने आधीनी नातू सांभाळला. आणि एकदा काय झालं, शेजारी तर बिल्डिंगमध्ये सगळ्यात माहिती होता ह्या मुलाची आई ऑस्ट्रेलियाला गेली, ऑफिससाठी 8 महिन्यांनी येईल. एकदा दुपारी जेवण झालं की शेजारी आली आणि दिदी त्या मुलाला विचारलं बाळाची आई कुठे गेली. आता काही गरज होती का, माहिती आहे ना बाळाची आई ऑस्ट्रेलियाला गेली ना, उगीच काहीतरी खातून ठेवत कळेल. आता एखादा मुलगा असता तर रडला असता ना, मला आईची आठवण येते, आई पाहिजे. त्या बाळाची आई कुठे गेली, तर त्या नाताने सांगितलं माझी आई ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिया म्हणतायत नव्हतं 2 वर्षाचं, माझी ऑस्ट्रेलियाला गेली, ऑस्ट्रेलियाला गेली. कशाला गेली आहे, कांगारू आणायला गेली आहे. कारण आजीनी अंतरिक्षातला कांगारू त्याला दाखवला होता आणि सांगितलं होतं तुझी आई ना हे आणायला गेली, कांगारू आणायला गेली आहे ती. त्या आशेवरती ते पोरगा कोणी विचारलं होतं माझी आई कांगारू आणायला गेली. येताना सुंदर घेऊन आली होती कांगारू, म्हणजे खरंच नव्हे खेळण्याचा, पण मोठा होता. आणि तुम्हाला तो बॉन्डिंग एवढं जबरदस्त आहे ना की आपल्याला नेहमी लागलं, खुपलं, टोचलं, घरचटलं तर पहिलं तोंडात आपल्या उपचार काय येतो, आई ग. हे पोरगं तेव्हा आणि आजही म्हणतं काय खुपलं दुखलं तर आजी ग, आई ग म्हणत नाही, आजी ग म्हणतं. आणि गमत म्हणजे सुनेला त्याचा राग येत नाही, काय आजी काय दोघांचं अंडरस्टँडिंग जे असतं ना फॅन्टॅस्टिक आहे. तिला पण आनंद होतो की एवढं आजीचं आणि नातवाचं बॉन्डिंग आहे असो. आता सरांनी ही आठवण सांगितली एवढी, माझी इथे भाची आलेली आहे मेघा, तिने मला त्यावेळेला खूप मदत केली. म्हणजे ऑस्ट्रेलियाला सून गेली होती त्यावेळेला, कारण माझा पण जॉब चालू होता. तिने खूप मला मदत केली. तर मेघा जरा 1 मिनिट उभी राहा. आता मी इथेच राहते श्रीकृष्ण नगरमध्ये, म्हणून माझा कार्यक्रम ऐकण्यासाठी खास आले. खूप तिची मदत झाली आणि तिलाही त्याचा अतिशय लळा आहे अजूनही. पुढच्या गाण्याकडे आपण बोलूया. मुझे जिने जो चित्रपटाचं थोडं उंचपट्टीतलं गाणं आहे, पण काही ते छान केलं होतं.
टाळ्या येणार मला खात्री होती, म्हणून मी कॅमेरा आधीच रोखून ठेवला होता. असं ती जे काम आहे ना, मध्ये अर्धा सेकंद फक्त श्वास घ्यायला मिळतो, त्याला खूप मेहनत करायला लागली, पण त्यांनी ते छान निभावलं. कारण तो जर अर्धा सेकंद चुकला तर गाणं पूर्ण अभ्यास होतच. असं आपल्याला आठवत आहे की बऱ्याच वर्षापूर्वी आकाशवाणी मुंबई ब जे आता अस्मिता वाहिनी आहे, त्या मुंबई बवर एक सुंदर कार्यक्रम असते दर बुधवारी 9:30 वाजता रात्री. त्याचं नाव होतं आपली आवड, आणि त्यामध्ये लोकांच्या फरमाईशी येत असत आणि कमलिनी विजयकर तो कार्यक्रम सादर करत असत. प्रचंड लोकप्रिय तो कार्यक्रम होता, कारण एका पोस्टकार्डवर लिहून चालवायचं मला हे गाणं ऐकायचं म्हणून, आणि अशी गाणी ऐकत असत आणि प्रत्येकाचं नाव घेतलं जायचं कार्यक्रमाच्या गाण्याच्या आधी. अहो कल्पना करा, ह्या गोष्टीला 60 वर्ष झाली. 60 वर्षापूर्वी आकाशवाणीवरून कोणीतरी माझं नाव घेतं, या गोष्टीचा लोकांना एवढा खूप वाटायचं ना, त्यावेळी घरभरून पत्र येत असत आणि सगळी वाचून दाखवायच्या कमलिनी विजयकर, रत्नागिरी अमुक परभणी उत्तममुख नाशिक उत्तममुख. शेवटी व्हायला असं झालं की इतकी संख्या वाढायला लागली प्रेक्षकांच्या फरमाईशवाल्यांची की गाण्यांची संख्या कमी व्हायला लागली. मग बाळासाहेब ठाकरे त्यावेळी मार्मिकमध्ये स्वतः व्यंगचित्र काढत असत त्या जमान्यामध्ये. तर बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये व्यंगचित्र काढलं की रेडिओचं स्टुडिओ दाखवलाय, कमलिनी विजयकर बसल्यात, हातामध्ये लांब लचक कागदाचं पट्टी आहे त्यांच्या हातात, आणि त्या वाचून दाखवत आहेत रत्नागिरी नमुक, सांगली उत्तममुख, बोरिवली नमुक. असं वाचता 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 शेवटी त्या म्हणतात, आता गाणं ऐकूया पुढल्या बुधवारी. कारण त्याच्यातच वेळ संपला. पण बघा, एका व्यंगचित्राची ताकद किती असते. 10 वाक्याचे झालं नसतं ते काम एका व्यंगचित्राने केलं. पुढच्या बुधवारपासून आकाशवाणीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त 5 नावं वाचून दाखवत असत आणि इतर शेकडो श्रोते म्हणून. त्यामुळे ते काम बाळासाहेबांनी छान केलं. व्यंगचित्राची ताकद खूप मोठी असते. नुकतंच संध्या यांचं निधन झालं अलीकडेच. तर नवरंग या चित्रपटामधलं गीत सादर करणार आहे. संध्या यांची आठवण म्हणून अतिशय सुंदर नृत्य करायच्या त्यांना आदरांजली आहे. चंद्रमा रात आजी, आधा है चंद्रमा रात आजी, रहना जाए तेरी मेरी बात आजी, मुलाकात आजी, आधा है चंद्रमा रात आजी, रहना जाए तेरी मेरी बात आजी, मुलाकात आजी, आधा है चंद्रमा.
होती भी है बारात आधी, आता है चंद्रमा रात आधी, तेरे गए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी, आता है चंद्रमा। माझे एक ना मित्र आहेत, ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते, आता निवृत्त झाले. तर त्यांनी एक किस्सा सांगितला होता. वर्षानुवर्ष प्राण हे एकमेव खलनायक होते आणि नंतर शत्रुघ्न सिन्हाचा उदय झाला. तर एका फिल्मी पार्टीमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि प्राण साहेब समोर आले. लोकांना असं वाटलं की शत्रुघ्न सिन्हा प्राणला वाकून नमस्कार करतील, कारण एवढं तपश्चर्या आहे त्यांची फिल्म इंडस्ट्रीमध्ये, वाकू नमस्कार करतील, आपका दुआ चाहिए, असं काही झालं नाही. कारण शत्रुघ्न सिन्हाचा स्वभाव थोडासा ॲरोगंट वगैरे असा होता. तर ते असं काही झालं नाही, नमस्कार केला नाही, काय बोलले नाही त्यांच्याशी. फक्त समोर आल्यावरती शत्रुघ्न सिन्हा प्राणसाहेबांना म्हणाले, ऐसे तो आजकल मैंने आपकी छुट्टी कर दी है. शत्रुघ्न सिन्हा आल्यावरती थोडीफार कामं मिळायला लागली, पण म्हणजे काय प्राण मोडीत गेले नव्हते, त्यांनाही कामं होतीच की त्यांच्याकडे. पण ते थोडं उद्धटपणे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ऐसे तो मैंने आजकल आपकी छुट्टी कर दी है. अहो सगळे लोक चपापले, त्यांना वाटलं आता प्राण भडकतील, काहीतरी त्याच्यावरती आग उठतील. काही नाही, मोठी माणसं खरंच मोठी असतात. शत्रुघ्न सिन्हा ज्यावेळी म्हणाले, ऐसे तो मैंने आजकल आपकी छुट्टी कर दी है, त्यावेळी प्राण साहेबांनी 10 सेकंद पॉज घेतला. त्या पॉजची ताकद एवढी असते, आपण तयार राहतो पुढचं काय वाक्य येणार. प्राण साहेब त्याला एवढंच म्हणाले शत्रुघ्न सिन्हाला, बेटा छुट्टी करना आसान है, लेकिन इंडस्ट्री में 40 साल रहना बहुत मुश्किल है. आणि त्यानंतर 8 वर्ष, एकंदर 48 वर्ष प्राणसाहेब इंडस्ट्रीमध्ये होते. शत्रुघ्न सिन्हा 16 वर्षातून कुठच्याकडे गेला. आज काहीतरी परिस्थिती आपण बघतो. असो, तर काही वेळा असं असतं की गाणी चांगली असतं, पण त्याची आपल्याला दखल घेता येत नाही, म्हणून त्याची आपण मेडली म्हणतो की वेळेअभावी त्या चांगल्या गाण्यांची दखल अंतर्भाव कार्यक्रमात करता येत नाही. त्यांचे घेतलेला धावता आढावा म्हणजे ही मेडली. तर तसं काही गाण्यांचे आपण फक्त मुखडे ऐकूया. दिल हथेली पर ले
न दिल होश में है न हम होश में है, नजर का मिलाना गजब हो गया। रात का समा झूमी चंद्रमा तनमोरा नाचे जैसे बिजलियाँ, रात का समा। तुम्हारी नजर क्यों खफा हो गई, खता बच दो गर खता हो गई। हमारा इरादा तो कुछ भी न था, तुम्हारी खता खुद सजा हो गई। नीले गगन के तले धरती का प्यार पले, ऐसे ही जग में आती है सुबह, ऐसे ही शाम ढले। नीले गगन के तले धरती का प्यार पले। लग जा गले के फिर हंसी रात हो शायद इस जन्म में मुलाकात हो न हो। लग जा मचलती हुई हवा में झमझम, हमारे संग संग चले गंगा जी रे। जमाने से कहो अकेले नहीं हम, हमारे संग संग चले गंगा के रे। तुमच्यापैकी अनेक जण गाणं गुणगुणत होते, हे पावती आहे की गीतकार संगीतकार त्यांची ताकद असते. तर आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. त्याच्या आधी फक्त एकच ना, आपण अनेक व्याख्यानं ऐकत असतो, कितीतरी आपण शिकत असतो. मी 40 वर्षापूर्वी पक्षी मित्र सलीम अली त्यांचं भाषण ऐकलं होतं कोर्टमध्ये. तर ते म्हणाले की संध्याकाळची मुंबईची वेळ येत नाही, पण खेडेगावात वगैरे गेलं ना की शेकडो पक्षी असे थवे त्यांचे चालत असतात, उडत असतात आणि त्यांचे आकार सारखे बदलत असतात. कधी असे असे ते म्हणे का आकार बदलतात. तर सलीम अली म्हणाले त्याचं कारण असं आहे, ज्यावेळी पक्ष्यांचा थवा उडत असतो ना त्यावेळी दोन्ही बाजूला जे पक्षी असतात त्यांना हवेचा विरोध होतो, कारण हवेच्या विरुद्ध दिशेने ते जात असतात त्यावेळी ते थकतात. म्हणून जे बाहेरच्या बाजूला पक्षी असतात उजव्या बाजूला डाव्या बाजूला, ते थोडा वेळ झाला की ते पक्षी आत येतात आणि दुसऱ्या रांगेत ते पक्षी बाहेर जातात, पुन्हा तिसऱ्या रांगेत ते तिकडे येतात, दुसऱ्या रांगेत ते आत येतात. हे इतकं कुठे एकमेकांना ते आपटत नाही. म्हणून आपल्याला वाटतं की आकार बदलतो म्हणून, पण तो आकार अशासाठी बदलत असतो की, आणि त्याच्याही पुन्हा असतं की लहान पिलं असतात ती आतच असतात, त्यांना हा नियम लागू नाही कारण ते लहान आहे, त्याला सहन होणार नाही. म्हणून आपल्याला इथे बसून कळत नाही बरं काय चाललेलं असतं ते. पण मला नेहमी त्यांची आठवण येते सलीमवालीची, छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या आम्हाला. तर कोणतरी, आणि आपण म्हणतो हे कसं काय, त्यांना कोण शिकवतोय. तसं म्हणतं सुतार पक्षाचं घरटं, आपल्या कोकणामध्ये सारखं सुतार पक्षाचं घरटं ते बांधतो की बहिणाबाई म्हणतात ना तिची उलूशीचं चोचं त्याचं दातं त्याचं होतं. एक सुतार पक्षी घर बांधतो, घरटं काळ्या का घेऊन छोट्या, आणि पिलं झाली ना की ते घरटं सोडतात, पुन्हा त्याच्यात भांडी घालत नाही, ते वाज होतं. आम्ही मुलांना खेळायला ते काढून देतो, पण मोठा पुरुष त्यांनी ताकद लावली ना तरी ते सुटं होत नाही घरटं. म्हणजे काय जबरदस्त विणकाम आहे त्याचं. आता हे त्यांना कोणी शिकवलंय, आपोआप शिकतात. म्हणून जे लोक म्हणतात ना देव नाही म्हणून, ही देवाची करणी आहे ना, तर त्यांना न शिकवतं कोण आहे सगळं सांगत असतं. तर पुढचं पण गाणं असंच आहे छानपैकी. ओके 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 हे पण जुना गाणं.
कथा कशास वेगळेपणा कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी जवळ ये विलासिनी नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी नवीन वेग भावना नवेच स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा. आम्हाला शाळेत असतानापासूनच शिक्षक खूप चांगले मिळाले. कारण म्हणतात ना की पत्नी चांगली पत्नी मिळायला भाग्य लागतं, तसं चांगले शिक्षक मिळायचं भाग्य लागतं. मी खरोखर भाग्यवान आहे. 1ली ते 11वी इतके छान छान शिक्षक मिळाले. मला अजून आठवतं आम्ही शाळेत असायला त्या गोष्टी 60 वर्ष झाली. रेकॉर्ड त्यावेळी HMVच्या रेकॉर्ड्स असत त्या फार कोणाकडे रेकॉर्ड प्लेअर घरी असणे चैनीची बाब होती. आमच्या पंचकृषीमध्ये दोघांच्याकडे एक वकील होते डॉक्टर होते, त्यांच्याकडे ग्रामोफोन होता. त्यामुळे कोणत्या घरी सत्यनारायणची पूजा असेल ना की ते रेकॉर्ड लाऊडस्पीकर बोलवत असत. तो त्या रेकॉर्ड लावायचा तेव्हा फक्त बघायला मिळायचं, हातात धरणं मुश्किल. ते एकदा शिक्षकांनी विचारलं ग्रामोफोनचा रेकॉर्ड कोणी बघितलं येते. आम्ही बघितलं हात वर केले बहुसंख्य मुलाने. ते म्हणाले त्याच्यावर जे चित्र असतं असा ग्रामोफोनचा करणा असतो आणि कुत्रा असतो. ते म्हणाले हा कुत्रा आहे का कुत्री आहे. म्हटलं नाही तुम्ही मनातच विचार आला नाही हा कुत्रा आहे का कुत्रे आहे. ते म्हणाले HMV लिहिलेलं असतं. ठीक HMVचा फुल फॉर्म काय लिहिलेलं असतं त्याच्यावरती हिज मास्टर्स वाईफ. ते शिक्षक म्हणाले आणि गदड्यानं हिज मास्टर्स वाईफ म्हणजे जो कुत्रा आहे, कुत्री असती तर हर मास्टर्स वाईफ लिहिलं असतं. म्हणजे विचार करायची कशी ते चालना असते ना ते त्याने दिल्या. छोट्या छोट्या गोष्टी खूप शिक्षकांनी शिकवल्या. असो आपण आणि मला एक सांगायचं मुद्दा की ना ज्येष्ठ नागरिक संघामध्ये इतक्या उच्च दर्जाची सिस्टीम 2 ठिकाणी भेटली. आम्ही भांडुपला गेलो होतो ड्रीम कॉम्प्लेक्समध्ये ज्येष्ठ नागरिक संघ, आणि आत्ता इथे इतकी उत्तम सिस्टीम आजपर्यंत कुठे भेटली नाही ज्येष्ठ नागरिक संघामध्ये बाहेरच्या कॅम्पामध्ये घेतात. आणि दुसरी गोष्ट हे तुम्ही कोर्ट आज मला माझं काम सोपं झालं. मला करावकीची केबल थेट त्याच्यात लावता आली, नाहीतर तो ब्लूटूथ स्पीकर थोडी कमी होतो जास्त होतो ते असं सगळ्यांना ऐकूही जात नाही. तेव्हा आज मी पूर्णपणे समाधानाने कार्यक्रम करतो आणि तुमची ही पण चांगली आहे. तर तुमच्या गाण्यात एवढे एकदम मोठा झाला.
रईस खान यांनी सतार वाजवली आणि हे गाणं खूपच किती वर्ष झाली तरी परत परत ऐकावं असं वाटतं. साधना आणि डोळ्यासमोर येते. इतकं सुंदर गाणं आहे. ठीक आहे. आपण मराठी आपली संस्कृती आपण म्हणतो कारण 52 वर्णाक्षर आहेत, इंग्रजीमध्ये 26 आहेत फक्त. पण आणि खरं आहे ते, कारण आपण मामी, मावशी, काकू, आत्या प्रत्येकाची एक ओळख वेगळी आहे. पण इंग्रजीमध्ये मामी, मावशी, काकू, आत्या सगळ्यांना एकच शब्द येतो की आंटी. पण त्याबद्दल असं काय नाही, काही शब्द असे असतात. तर इंग्रजीमध्ये व्हॉइस शब्द आहे. हर व्हॉइस इज व्हेरी गुड. फॅन मेक्स नॉईज. प्लीज रिड्यूस द साऊंड नॉईज व्हॉइस. आपण मराठीमध्ये एकच बोलते आवाज. त्यामुळे एन्जॉय करायचं. त्यामुळे काही नावं ठेवण्याचं काय नाही. गाईड चित्रपटातलं एक गाणं ताईच्याकडून ऐकूया. मी करायला
ह्याचे गाणी ठरलेली असतात, कारण कसं मी प्रोफेशनल सिंगर असल्यामुळे एक 70-80 गाणी बसलेली ती म्हणतो, पण फरमाईश आली आहे शुक्रतारा मंदावाला. शुक्रतारा मंदावाला गाणं म्हणतात, पण तिथे मी नसतो, दुसरा आमचा गायक आहे. पण ठीक आहे, आता आईने मला समजून घ्यायचं सांग.
फरमाईश पण त्यांनी व्यवस्थित आपली आवाज घेतली परत एकदा कसं आहे तरी सुद्धा आम्ही ऍडजस्टमेंट केली, निवेदनाला काटछाट केली आणि 30 मिनिटात आपण 6 मिनिटं बाकी शेवटचं आपल्या समारोपाचं गाणं आहे लखलख चंदेरी. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आता दिवाळी जवळ झालेली आहे, दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि हे दिवाळीचं जे गाणं शेवटचा समारोप करून सादर करते. नेहमी अभंग म्हणते मी, पण आज दिवाळी असल्यामुळे दिवाळीचं गाणं. कराओके उपलब्ध नसल्यामुळे ह्या कालावधीच ते गाणं लावून प्रोग्राम आवडला गेलाय प्रोग्राम आवडला तर काय होतो शाळेत आणि घटक ठेवा. हॅलो, आपले सर्व ज्येष्ठ नागरिक सभासदांसाठी मी एक सूचना की आता आज तारीख आहे 14 रविवारी 19 तारखेला आपला अभिनव सांस्कृतिक समितीचा दिवाळी पहाट कार्यक्रम आहे. दोघांना प्रत्येक मंदिरात होणार कारण की अजून थोडंसं सोसायटीमध्ये चाललं आहे आम्ही थिएटरची पण तिथेच होणार होते. तर सगळ्यांनी 6:15 ते 6:15 कार्यक्रम चालवून पुन्हा आरतीची वेळ होते. आपल्याला लवकर संपवायचं. सगळ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहा. धन्यवाद. मी हे अस्मिता ते आणलेलं आहे. ज्याला इच्छा असेल तर हात वरती करा म्हणजे मग मी कारण सगळ्यांना माहिती आहे अस्मिता अस्थिवेळ वगैरे म्हणजे हँडिकॅप